नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार विविध ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन सुरू असून तळोजा पोलिसांनी या मोहिमेदरम्यान महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. देवीचा पाडा येथील एका चाळीत छापा टाकून पोलिसांनी सुमारे 27 किलो गांजा आणि सुमारे 14 किलो वजनाच्या भांगाच्या गोळ्या असा एकूण सुमारे 34,22,000 रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला. या प्रकरणी सागर महंतो व सविता महंतो या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांनी कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान करण्यात आलेल्या विविध कारवाईची माहिती दिली. याशिवाय नाकाबंदी दरम्यान 39 वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत 2 तर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये 5 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. याशिवाय 2 बांगलादेशी नागरिकांवरही कारवाई करण्यात आली असून हिस्ट्री शीटर आणि फरार आरोपींची तपासणीही पोलिसांनी केली. तसेच डबल मर्डर प्रकरणातील आरोपीला अवघ्या 10 तासात गजाआड करण्यात तळोजा पोलिसांना यश आले आहे. तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. काल तळोजा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माननीय श्री मिलिंद भारंबे सर, पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या आदेशान्वये आपण कोम्बिंग ऑपरेशन राबवलेलं होतं. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील आरोपी असेल, चेक करणे असेल, नाकाबंदी असेल, त्याचप्रमाणे अवैध धंद्यांवर कारवाई या आमचे एम होतं. या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान आपल्या अँटी नार्कोटिक स्क्वॉडचे ज्ञानोबा धुळगुंडे आणि त्यांचे जे पथक आहे त्यांना गोपनीय माहिती प्राप्त झालेली होती की देवीचा पाडा या ठिकाणी काही नार्कोटिक सबस्टन्स त्या ठिकाणी आहे आणि सदर बाबीची खातरजमा करण्यासाठी आपली टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि त्या ठिकाणी आपल्याला एकूण 27 किलो गांजा आणि जवळपास 14 किलोग्रॅम वजनाच्या भांगेच्या गोळ्या असा जवळपास 34,22,000 रुपयाचा नार्कोटिक सबस्टन्स त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि या सबस्टन्स मिळून आल्यानंतर आपण तळोजा पोलीस ठाणे या ठिकाणी CR नंबर 113/26 NDPS ॲक्टचे कलम 8C, 20B आणि 29 अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे. यातील जे आरोपित आहेत तर ते सागर चिंतामणी महंतो आणि सावित्री सागर महंतो हे 2 नवरा बायको आहेत आणि हे 2 नवरा बायको त्या ठिकाणी नार्कोटिक सबस्टन्स कॅरी करत होते आणि त्यांचा व्यवसाय देखील त्या ठिकाणी करत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान आपण वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी देखील लावलेली होती. या नाकाबंदीमध्ये जवळपास 39 वाहनांवर आपण कारवाई केलेली आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम 65A नुसार 2 गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच पद्धतीने भारतीय न्याय संहितेचे कलम 287 अन्वये देखील 5 गुन्हे आपण दाखल केलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 2 बांगलादेशी नागरिक आपल्याला मिळून आलेले आहेत आणि त्या 2 बांगलादेशी नागरिकांवर देखील आपण कारवाई केलेली आहे. आपण खारघर डिव्हिजन अंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सध्या कोम्बिंग ऑपरेशन राबवत आहोत. दररोज वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशन आणि डिव्हिजन मधील फोर्स घेऊन आपली कोम्बिंग ऑपरेशन राबवणे चालू आहे आणि त्याचं उद्दिष्ट एकच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये इलिगल ॲक्टिव्हिटीज असतील, रेकॉर्डवरील आरोपी असतील किंवा कुठल्या प्रकारचं चुकीचं कृत्य घडू नये त्यासाठी मोठ्या प्रमाणात हे कोम्बिंग ऑपरेशन आमचं राबवणं चालू आहे. 3 मार्च रोजी तळोजा पोलीस स्टेशन हद्दीतील IGPL MIDC येथील रोडवर आपल्याला एक व्यक्ती मृत अवस्थेत आणि एक व्यक्ती जखमी अवस्थेत मिळून आलेला होता. सदर घटनेची माहिती प्राप्त होता तळोजा पोलीस स्टेशनची टीम त्या ठिकाणी तत्काळ पोहोचलेली होती आणि त्यानुसार तळोजा पोलीस स्टेशनला CR नंबर 95/2026 भारतीय न्याय संहितेचे कलम 103(1) आणि 109 अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला होता. या सदर गुन्ह्यादरम्यान माननीय श्री मिलिंद भारंबे सर, पोलीस आयुक्त नवी मुंबई, जॉईंट CP सर संजय इनपुरे सर, त्याच पद्धतीने प्रशांत मोहिते, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांनी आम्हाला काही सूचना दिलेल्या होत्या. त्या सूचनेनुसार पोलीस स्टेशनचे सिनियर PI प्रवीण भगत यांची जी पथक आहे तर त्यांनी CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि त्यांचं जे लोकल नेटवर्क आहे यांची अतिशय चांगल्या पद्धतीने सांगड घालून अतिशय कौशल्यपूर्ण तपास करून यातील जो आरोपी आहे तर तो निष्पन्न केलेला आहे. यातील जो आरोपी आहे तर त्याचं नाव तुहिन विश्वरूप घोष, हा त्याच ठिकाणची जवळची एक कंपनी आहे तर त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. हा मूळचा पश्चिम बंगालचा राहणारा होता आणि हा जो व्यक्ती आहे तर त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो वैफल्यग्रस्त झालेला होता आणि त्या वैफल्यग्रस्तेतून त्या ठिकाणाहून रोडवरून जाणारा जो सायकल स्वार होता तर त्याला रागाच्या भरात त्यांनी लोखंडी पाईपनी डोक्यात मारलं. त्यावरती जागेच मृत झाला. त्याच पद्धतीने त्याला मारत असताना त्या ठिकाणाहून जाणारा साईनाथ भुऱ्या पाटील तर ह्या व्यक्तीने त्याला विचारलं की तू याला का मारत आहेस, तर त्याचा देखील त्याला राग आल्यामुळं या व्यक्तीला देखील त्याने डोक्यात मारून गंभीर दुखापत केलेली
यामध्ये निश्चितपणे तळोजा पोलीस स्टेशनने चांगल्या पद्धतीने कारवाई करून 10 तासाच्या आतमध्ये आपण सदर आरोपी अटक केलेला आहे. या घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर तळोजा पोलीस स्टेशनची स्थानिक टीम त्या ठिकाणी पोहोचलेली होती. यामध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे API येवले, त्याच पद्धतीने पोलीस हवालदार चौगुले, पोलीस हवालदार भोईर, पोलीस हवालदार डुंबरे, PN करडे, पोलीस नाईक कोळेकर, पोलीस शिपाई सागर पाटील, पोलीस शिपाई विकास ठाकूर यांचं एक पथक आपण क्रिएट केलेलं होतं. यांनी त्या ठिकाणचे CCTV फुटेज असतील आणि त्याच पद्धतीने काही तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने फिजिकली जवळपास 5 ते 6 किलोमीटरचा जो पॅच आहे तो 1 बाय 1 प्रत्येक कंपनीत जाऊन, प्रत्येक ठिकाणी जाऊन किंवा ज्या ठिकाणी सदर आरोपी लपून बसू शकतो अशा ठिकाणांची माहिती घेऊन त्या ठिकाणी फिजिकली सर्च केला आणि त्या सर्व गोष्टींची अतिशय चांगल्या पद्धतीने सांगड घालून त्यांनी सदर आरोपी निष्पन्न करून सदर आरोपी त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी 8च्या दरम्यान ताब्यात घेतले. आरोपी निसटला असता तर निश्चितच खूप कठीण झालं असतं का? निश्चितपणे ह्यातील जो आरोपी आहे हा मूळचा पश्चिम बंगालचा राहणार आहे. यापूर्वी देखील वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सुरक्षा रक्षक म्हणून काम केलेलं आहे. मोबाईलचा जास्त काही वापर करत नव्हता किंवा ह्याच्या जे जवळचे नातेवाईक आहेत तर ते देखील तशा पद्धतीने कोण नव्हते. त्यामुळे सदर आरोपीला शोधणं हे अतिशय चॅलेंजिंग काम होतं आणि कदाचित हा आरोपी त्या ठिकाणाहून मिस झाला असता तर कदाचित ह्याला शोधण्यासाठी बरीच मेहनत करावी लागली असती किंवा कदाचित हा आपल्यापासून बराच दूर निघून गेला असता.